सह्याद्रीच्या कुशीत उमलुनी समर धुरंधर आला. सह्याद्रीच्या कुशीत उमलुनी समर धुरंधर आला. शिवसुताच्या आगमनाने, शिवसुताच्या आगमनाने धन्य पुरंदर झाला. आज हा अवघा धन्य पुरंदर झाला. आज हा अवघा धन्य पुरंदर झाला. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, बाळराजे घ्या. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, बाळराजे घ्या. तत्व सत्व अन स्वत्व मराठी पोचव सीमा पार. माती माती अन महती मराठी तूच विजय करणार. सद्भाग्याने आज लाभला वारस शिवराजाला. आज हा अवघा धन्य पुरंदर झाला. आज हा अवघा धन्य पुरंदर झाला. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, बाळराजे घ्या. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, बाळराजे घ्या. संभाजी 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 समशेरीची चमक दाखवी तशीच बुद्धी दाखवी तशीच बुद्धी. चालेल करू चालू. सदा जागृती मनी असावी स्वराज्य वृद्धीची असावी स्वराज्य. जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंदवी स्वराज्य. मी सुचेता जयश्री विजयकुमार भुसे आज तुमच्या समोर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त रुबाबदार मराठा या पेज मार्फत तुमच्या समोर सईच्या सुताची काही ठळक मुद्दे आणि त्यांच्याविषयी काही माहिती तुम्हाला देणार आहे की तुम्ही शांतचित्ताने ऐका. त्याचबरोबर हे लाईव्ह ऐकत असताना माझा आवाज तुम्हाला क्लिअर येतोय का आणि व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसतोय का याबद्दल कोणीतरी कमेंट करून कळवा, जेणेकरून मला सुरुवात करता येईल. ओके दादा, आपण चालू करूया. हिंदवी स्वराज्य ही संकल्पना मुळात ज्यांच्यामुळे आली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी महाराज आहेत. आपल्या पतीने धरलेल्या स्वप्नाचा ध्यास हा शेवटपर्यंत आपल्या पुत्राच्या मार्फत पूर्ण करून घेणाऱ्या राजमाता जिजाऊ आऊसाहेब. आपल्या आई वडिलांनी धरलेला ध्यास आणि त्यांचं स्वप्न अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे आणि हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या आजी आजोबाने घेतलेल्या स्वप्नाचा ध्यास, त्याचबरोबर आपल्या वडिलांनी अस्तित्वात आणलेलं हिंदवी स्वराज्य हे शेवटपर्यंत तेवत ठेवणारे आणि त्याचा वाढ विस्तार करणारे छत्रपती संभाजी महाराज. आणि त्याचबरोबर त्यांना या काळात या सर्वांना त्या काळात मोलाची साथ देणारे त्यांचे घरातील सदस्य, आपले मावळे आणि त्याचबरोबर सह्याद्री म्हणजेच गडकोट या सर्वांना विनम्र अभिवादन करते आणि आजच्या विषयास सुरुवात करते. छत्रपती संभाजी महाराज हे नाव ऐकलं की आपल्याला आठवतो तो त्यांचा क्रूरपणे झालेला मृत्यू. पण महाराजांचं अस्तित्व हे फक्त मृत्यूपुरतं किंवा त्यांच्या शेवटच्या 40 दिवसात जे यातना झाल्या होत्या तेवढ्यापुरतच मर्यादित आहे का? तर नाही. महाराजांचा मृत्यू हा क्रूर आणि दुर्दैवी होता, नक्कीच होता. पण त्याचबरोबर त्यापेक्षाही जास्त मोठा पराक्रम त्यांनी फक्त 9 वर्षाच्या कारकिर्दीत गाजवला होता. आणि तोच पराक्रम कुठेतरी आपल्या सर्वांकडून दुर्लक्षित होत चाललाय. कारण की आता आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत ते फक्त महाराजांचे शेवटचे 40 दिवस. नक्कीच महाराजांचे ते शेवटचे 40 दिवस खूप दुर्दैवी होते आणि त्याबद्दलचा इतिहास ऐकला वाचला की आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात. पण महाराजांच्या
आयुष्यातला संघर्ष हा फक्त शेवटच्या 40 दिवसाचाच होता का? नाही. महाराजांच्या आयुष्यातील हा शेवटचा संघर्ष हा होता त्यांच्या सुरुवातीपासून, त्यांच्या जन्मापासून. सुरुवातीला तुम्हा सर्वांना तर माहीतच असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. ही शपथ घेण्याच्या काळात त्यांना अनेक मावळे एकत्र जोडले जात होते. हे मावळे एकत्र जोडले गेल्यानंतर त्यांनी त्या पद्धतीने आपल्या स्वराज्याचा वाढविस्तार करण्याचा प्रयत्न केला होता. या वाढविस्तार करण्याच्या किंवा स्वराज्याच्या महत्वाच्या कामगिरी त्यांच्या सोबत होत्या, त्या म्हणजे त्यांच्या पत्नी सई राणीसाहेब. आता सई राणीसाहेब या महाराजांच्या कितव्या पत्नी होत्या याविषयी वेगवेगळे साहित्य वेगवेगळे वर्णन करतात. काही जण पहिले पत्नी म्हणून मानतात, काही जण दुसरी पत्नी म्हणून मानतात. त्यामुळे या वादात शक्यतो पडत नाहीये. पण महाराजांच्या पत्नी म्हणून सई राणीसाहेब खंबीरपणे त्यांचं लग्न झालं तेव्हापासून स्वराज्याच्या स्थापनेत किंवा स्वराज्याबद्दलच्या प्रत्येक गोष्टीत सामील होत्या. याच सईबाई राणीसाहेबांच्या पोटी एका रणवीराचा जन्म झाला. ज्येष्ठ शुद्ध द्वादशी शके 1578 अर्थात 14 मे 1657 रोजी पुरंदरावर शिवरायांचा सिंह जन्माला आला. शिवरायांना आपण सिंह म्हणून उपमा देतो आणि या ठिकाणी मी बोलता बोलता शंभूराजेंना देखील सिंहाची उपमा दिली आहे. कारण की आपण सहजपणे म्हणतो की शेर शिवा का छावा था एकही शंभूराजा था. छावा हे सिंहाचे लहान रूप आणि मोठं झाल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी सिंहासारखी किंबहुना त्यापेक्षाही जास्त मोठी कामगिरी केलेली होती आणि त्यामुळेच मी या ठिकाणी सिंह असा म्हणून शंभूराजेंचा उल्लेख केलेला. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, पण नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेला ध्यास आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकत शंभूराजेंची कारकीर्द होती हे आपल्या सर्वांना मान्य करायला हवं. सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला पुरंदरावर आणि त्यांच्या जन्मापासूनच जणू काही संघर्ष त्यांच्या मागेच लागला होता. संभाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हापासून सईबाई राणीसाहेबांना बाळंत व्याधीने भेटली. शंभूराजेंना आईचं दूध सुद्धा पिणं मुश्किल होतं, कारण की आईचं दूध जर त्यांनी घेतलं असतं तर त्यावेळेस त्यांना अजून जास्त व्याधी जडल्या असत्या. आणि याच कारणाने राजमाता आऊसाहेब जिजाऊ यांनी पुरंदराच्या पायथ्याशी असणाऱ्या कापूरपूर या गावातील धाराऊ गाडे या स्त्रीला यांना दूध आई म्हणून शंभूराजेंच्या स्थानी नेमणूक केली. सई राणींना त्यावेळेस किती यातना झाल्या असतील. आपला स्वतःचा पुत्र आपण दुधासाठी कोणाकडे तरी सोपवतोय. सई राणीसाहेबांना कुठेतरी त्या आजारपणामुळे दुखण्यामुळे कुठेतरी जाणीव झालेली होती की आपला आयुष्य काळ किंवा आपला काळ हा लवकरच होणार आहे, आपण जास्त दिवस काही टिकू शकणार नाही. पण असं असताना देखील आपण आपल्या मुलाला आपल्यापासून तोडून दुधासाठी दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावं हे कुठल्याही आईसाठी कदाचित बघणं हे खूप दुर्दैवी असेल आणि ते सईबाई राणीसाहेबांच्या वाट्याला आले. सईबाई राणीसाहेबांनी जड अंतकरणाने शंभूराजेंना धाराऊंकडे सोपवलं. धाराऊंकडे सोपवलं फक्त ते दुधापुरतं नाही तर संपूर्ण कार्यकाळ धाराऊ आईसाहेब जोपर्यंत शंभूराजेंसोबत होत्या तोपर्यंत त्यांनी त्यांना योग्य प्रकारे साथ दिलेली होती आणि ती आपण वेगवेगळ्या प्रकारे बघतच आलेलो आहोत. शंभूराजेंचा जन्म झाला, जन्मानंतर सईबाईंना बाळंत व्याधी झाली आणि त्यानंतर दूध आई नेमणूक करण्यात आली. इथून महाराजांचा संघर्ष खऱ्या अर्थाने सुरू झाला. वयाच्या 2 ते 2.5 वर्षात सईबाई राणीसाहेबांचं निधन झालं राजगडाच्या पायथ्याशी. राजगडाच्या पायथ्याशी सई राणीसाहेबांचं निधन झालं असताना छत्रपती शिवाजी महाराज होते प्रतापगडावरती. का तर आपल्या स्वराज्यावरती आलेलं औरंगजेबाचं स्वप्न, औरंगजेबाचा मोठं संकट हे थोपवण्यासाठी. आणि हे संकट थोपवताना त्यांना ज्यावेळेस सई राणीसाहेबांचा काय झाला अशी बातमी मिळाली त्यावेळेस कुठेतरी त्यांना सुद्धा वाईट वाटलं. पण त्यावेळेस स्वराज्य महत्वाचं होतं आणि त्यामुळे त्यांनी तिथं असणं गरजेचं मानलं आणि त्यामुळे ते राजगडी परत आले की नाही याबद्दलचे आपल्याला पुरावे मिळत नाही. प्रतापगडचा रणसंग्राम झाल्यानंतर ते आलेले याबद्दलचे आपल्याला पुरावे सापडतात. इतक्या कमी वयात आईचं छत्र हरपणं
आणि त्याच वेळेस आपल्या वडिलांची तिथे अनुपस्थिती, हे खरं तर खूप कमी व्यक्तींच्या आयुष्यात येत असेल. सध्याचीच आपण परिस्थिती बघितली तर आपल्या घरातील समजा एखाद्याची आई वारली किंवा एखाद्याचे वडील वारले तर दुसरी व्यक्ती त्या जागी खंबीरपणे उभी असताना आपल्याला दिसते. पण स्वराज्याचं जे महाराजांनी स्वप्न घेतलेलं होतं त्यामुळे त्यांना शंभूराजांकडे तितकं पुरेसं लक्ष देता येत नव्हतं. पण तरी देखील राजमाता आऊसाहेब जिजाऊ मासाहेबांनी त्यांच्यावर योग्य पद्धतीचे संस्कार केलेले होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्याच्या संघर्षाची सुरुवात जी 2.5 वर्षापासून झाली होती ती शेवटच्या श्वासापर्यंत झाली होती. छत्रपती संभाजी महाराज यांना वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षण देण्यात आले होते. नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, युद्धकला आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या म्हणजे जितक्या पद्धतीचं शिक्षण एका राज्यकर्त्याला मिळायला हवं तितक्या पद्धतीचं शिक्षण शंभूराजेंना राजमाता जिजाऊ साहेब, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर सर्वांनी देण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यामुळे कदाचित आपल्या हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील असा एक शंभूराजे एकमेव राजे असतील की ज्यांना जास्तीत जास्त भाषा अवगत होती. इतकंच नव्हे तर त्यांनी लिखाण देखील केलेलं होतं. बुधभूषण असू द्या, सातशतक असू द्या, नखशिका असू द्या, हे सर्व साहित्य त्यांनी स्वतः निर्माण केलेले होते. यातूनच त्यांची बुद्धिमत्ता कुठेतरी दिसून येते. शंभूराजेंच्या आयुष्यातील संघर्षातील अजून एक महत्वाचा पैलू म्हणजे शंभूराजेंचा विवाह झाला आणि विवाहानंतर थोड्याच दिवसात त्यांना, आपल्या सर्वांना माहितीये, पुरंदरचा तह झाला होता. मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबत 23 किल्ले आणि काही लक्ष होणांचा प्रदेश आपल्याला औरंगजेब बादशाहला द्यावा लागला होता. आणि त्यावेळेस ओलीस म्हणून राहण्यासाठी मिर्झा राजे जयसिंग यांनी सांगितलं होतं की शंभूराजे ओलीस म्हणून राहतील. कदाचित शंभूराजे ओलीस असावे ही मिर्झा राजेंची किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असावी. पण या भेटीतून मिर्झा राजे जयसिंग आणि शंभूराजे यांची जी त्यावेळेसची भेट झाली ना ती खरंच खूप वेगळ्या पद्धतीची होती. आणि त्यातून शंभूराजेंनी मिर्झा राजे जयसिंग त्याचबरोबर मुघली सत्तांना महाराजांचा बचक आणि महाराजांची बुद्धिमत्ता ही दाखवून दिलेली होती. आपण वेगवेगळ्या पद्धतीने संभाजी महाराजांचा इतिहास मालिका, पिक्चर किंवा पुस्तकांमधून बघतोच. आणि त्यातून तुम्ही हे बघितलं असेल की मिर्झा राजे जयसिंगच्या छावणीत महाराजांनी कशा पद्धतीने त्यांच्या बुद्धिमत्तेचे प्रदर्शन केले होते. महाराज त्यावेळेस ओलीस होते, त्यावेळेस त्यांचं वय वर्ष असेल 9 वर्ष. इतक्या कमी वयात आपल्या वडिलांनी घेतलेल्या ध्यासापायी ते ओलीस राहिले होते. त्यावेळेस ते म्हणू शकले असते, आबा आम्ही नाही जात ओलीस म्हणून, तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी पाठवा, आम्हाला खेळायचंय, बागडायचंय, आम्ही नाही आमच्या मातोश्रींना सोडून जाणार, आम्ही नाही आऊसाहेबांना सोडून जाणार. पण ते तसे म्हटले नाहीत. कदाचित म्हटलेही असतील पण त्यावेळेस देखील त्यांना सुद्धा समजलं असेल की स्वराज्य हे महत्वाचं होतं आणि त्यामुळे ते ओलीस राहण्यास तयार झाले होते. महाराजांना लहान वयातच मुघली मनसबदारी मिळाली होती. या मनसबदारीविषयी वेगवेगळे इतिहासकार वेगवेगळी वर्णनं करतात. काही जण 5,000 मनसबदारी होती, काही जण 7,000 मनसबदारी होती, काही जण 11,000 मनसबदारी शंभूराजेंना मिळाली होती, अशा पद्धतीचे वर्णन करतात. एवढ्या कमी वयात कुठलाही राजपुत्र किंवा कुठलाही माणूस मनसबदार झालाय ही गोष्ट शंभूराजेंच्या विषयीच झालेली होती. एवढ्या कमी वयात कुठलाही मनसबदार झालेला नव्हता आणि ही गोष्ट विशेष होती. मिर्झा राजे जयसिंगाचं संकट तर गेलं पण त्याच वेळेस मिर्झा राजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक अट ठेवली होती की तुम्ही आग्रा दरबारी येऊन औरंगजेबाची भेट घ्या. आणि त्या भेटीत शंभूराजे मनसबदार म्हणून देखील हजर असावे. आता ही अट मिर्झा राजे जयसिंगांनी ठेवली तर होती आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना नेहमी हे गरजेचे होते. आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना करारी बाणा आणि स्वाभिमान आपला कसा तेवत ठेवायचा हे शिकवलं होतं. स्वाभिमानाचा उदय हा आग्रा भेटीतून महाराजांचा झाला होता. आपण शेवटपर्यंत महाराजांचा इतिहास बघितला तर आपण म्हणतो स्वाभिमानाने जगायला शिकवलं ते म्हणजे शंभूराजेंनी. तो स्वाभिमान शिकला गेला तो आग्रा भेटी दरम्यान. आग्रा भेटी
दरम्यान महाराजांचा झालेला अपमान हा देखील शंभूराजेंनी बघितला आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना दिलेली सडोतड उत्तर देखील शंभूराजेंनी ऐकली. त्याचबरोबर आग्रा भेटी दरम्यान महाराजांची आणि औरंगजेबाची जी भेट झाली त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी, त्यानंतर काही दिवसांनी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. या नजरकैदेत ठेवले असताना शंभूराजेंना मात्र आग्र्याचा संपूर्ण लाल किल्ला फिरण्याची मुभा होती आणि त्याचबरोबर शंभूराजेंच्या वेगवेगळ्या विषयांवर औरंगजेबाशी चर्चा झालेल्या होत्या आणि यातूनच आपल्याला त्यांची चाणक्य बुद्धिमत्ता दिसून येते. एवढा लहान मुलगा आणि तो देखील शंभूराजे नावाचा आणि तो देखील महाराष्ट्रातून येऊन औरंगजेबाशी चर्चा करतो, ही गोष्ट खरंच खूप अलौकिक आहे असं म्हणताय. शंभूराजेंनी संपूर्ण चर्चेमध्ये किंवा औरंगजेबाची आणि त्यांची जी काही भेट होत होती त्या संपूर्ण भेटीत शंभूराजेंनी त्यांची एक वेगळी ओळख तिथे निर्माण केलेली होती आणि त्यामुळेच कुठेतरी बाप से बेटा सवाई ही म्हण औरंगजेबाला तिथेच त्याचा प्रत्यय आला असेल. पण तरी देखील त्याला असं वाटत होतं की औरंगजेबाला संभाजी महाराज हे कुठेतरी शिवाजी महाराजांपेक्षा कमी असतील, पण तसं नव्हतं हे त्याला येत्या पुढच्या काळात समजलं. छत्रपती संभाजी महाराजांचा विवाह हा येसूबाई राणीसाहेबांशी झाला. शृंगारपूरच्या पिलाजीराव शिर्केंची कन्या येसू, त्यांचं राजाऊ किंवा जीव असं माहेरचं नाव म्हटलं जातं आणि यांच्याशी शंभूराजेंचा विवाह झाला. त्यांचा विवाहाचा काळ आता जर आपण बघितलं तर आत्ताची विवाह हे जवळपास 20 ते 30 वर्षाच्या दरम्यान होता, पण त्यावेळेसचे विवाह व्हायचे ते 9 ते 15 या वयाच्या दरम्यान आणि इतके लहान असताना त्यांचा विवाह झाला होता. तरी देखील तेव्हापासूनच येसूबाईंनी राजकारणाचे धडे गिरवले होते आणि हिंदवी स्वराज्याचा जो काही कार्यकाळ होता त्यात येसूबाई राणीसाहेब सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा देत होत्या. याविषयीचे आपल्याला अनेक पुरावे मिळतील. शंभूराजेंना येसूबाईंची साथ होती म्हणूनच कुठेतरी शंभूराजे मोठ्या प्रमाणात किंवा महत्वाच्या घडामोडींवर स्वराज्याकडे विशेषपणे लक्ष देऊ शकले असं कुठेतरी म्हणावंसं वाटतं. राजमाता जिजाऊ साहेबांनी ज्या पद्धतीचं शिक्षण शंभूराजेंना दिलं त्याच पद्धतीचं शिक्षण येसूबाई राणीसाहेबांना देखील दिले होते. येसूबाई राणीसाहेब देखील चाणक्य होत्या आणि याचे आपल्याला कित्येक पुरावे मिळतील. जसं जसं महाराजांचं वय वाढत होतं तसं तसं ते वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षण घेत होते. प्रत्येक युद्धकलेत ते निपुण होते. त्यांची तलवारबाजी असू द्या, धनुष्यबाणाची कला असू द्या किंवा इतर कुठले शस्त्रास्त्रांचं त्यांना ज्ञान असू द्या, यात ते उत्तम पारंगत झालेले होते आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकावेळी त्यांना युवराज हे पद देण्यात आले. खरं पाहिलं तर युवराज हे पद कोणाला दिले जातं याबद्दल मला जास्त कल्पना नाहीये, पण त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या प्रसंगी 2 पुत्र होते. एक म्हणजे शंभूराजे आणि दुसरे म्हणजे राजारामराजे. पण तरी देखील राजारामराजेंना डावलून नाही म्हणता येणार. राजारामराजे लहान असल्या कारणाने किंवा त्यांना तितकं अजून ते युद्धकलेत किंवा इतर शास्त्रांमध्ये पारंगत नसल्या कारणाने छत्रपती संभाजी महाराज यांना युवराज हे पद दिलं होतं आणि हे युवराज हे पद दिल्यामुळे कुठेतरी कित्येक आपले जे पदाधिकारी होते किंवा अष्टप्रधान मंडळातील काही जी मंडळी होती ती थोडीशी नाखुश होती, कारण की संभाजी महाराज हे थोडेसे तापट स्वभावाचे होते. त्यांना एखादी गोष्ट जर रुचली नाही, पटली नाही, जर एखादी गोष्ट वाईट ही त्यांना समोर दिसत असेल तर ते तिथल्या तिथे बोलून मोकळे होत होते आणि कुठेतरी ही गोष्ट कारभाऱ्यांना रुचत नव्हती. कारभाऱ्यांना आता कुठलाही व्यवसाय घ्या किंवा कुठलंही काम घ्या त्यात थोडाफार प्रमाणात तरी थोडाफार भ्रष्टाचार होतो आणि कदाचित त्या काळात सुद्धा थोडाफार भ्रष्टाचार होत असेल आणि हा शंभूराजांच्या निदर्शनास येत होता कारभाऱ्यांच्या आणि त्यामुळे कारभाऱ्यांबद्दल शंभूराजे प्रत्यक्षपणे डायरेक्टली बोलत होते त्यांना आणि त्यामुळे कदाचित कारभारी शंभूराजेंवरती नाखुश होते. येत्या टप्प्यात आपण बघितलंच असेल कारभाऱ्यांनी केलेले महाराजांवरतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे हल्ले, हे त्याच सुरुवात म्हणता येईल. ही झाली
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकापासून. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि अवघ्या काही दिवसातच माँसाहेब जिजाऊंचं देखील निधन झालं. माँसाहेब जिजाऊ साहेबांचं निधन झालं हा काळ खरं तर शंभूराजांसाठी खूप वाईट होतं असं म्हणतात. कारण लहानपणीच आईचं छत्र हरपलं आणि त्यानंतर आई समान जीव लावणारी आपली आजी देखील आपल्याला सोडून गेली. कुठेतरी आजी हरवण्याचं दुःख हे महाराजांना होतं आणि फक्त आजी हरवली नाही तर आपल्या मागची मोठ्या प्रमाणातला महत्वाचा आधार आपला गेला, अशा पद्धतीची शंभूराजांची भावना त्यामागे होती. नक्कीच माँसाहेबांचं निधन हे छत्रपती शंभूराजांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. माँसाहेबांच्या निधनानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम सुरू केली. या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेत सुरुवातीला शंभूराजेही उपस्थित असतील अशी काही कुजबूज ऐकायला आलेली होती. पण काही कारणास्तव ऐन वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजेंना दक्षिण दिग्विजय मोहिमेवर न नेता स्वराज्यातच ठेवलं. का तर त्यांना पुढे येणारी संकट दिसत होती. पण याचा अर्थ काहींनी वेगळा काढला की महाराज शंभूराजेंवरती नाखुश आहे आणि म्हणून त्यांनी दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेत शंभूराजेंना सोबत नेले. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेस जाताना त्यांना शृंगारपूर येथून तुम्ही राज्यकारभार पहा असं सांगितलं होतं आणि त्यामुळे कदाचित कित्येकांच्या मनात ही गोष्ट रुचली होती. महाराजांचा शृंगारपूर मधला प्रवास जो आपण जर बघितला तर तो खरंच वेगळ्या पद्धतीचा आहे. आता शंभूराजेंचं चरित्र सांगितलं तर त्यानुसार आणि त्यानंतरच हे जे शृंगारपुरात महाराजांचं येणं झालं आणि त्यानंतरचा जो कार्यकाळ होता हा खरंच खूप वेगळा होता. याआधी शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली इतर मोहिमा वगैरे करत होते. पण यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेसाठी दक्षिणेकडे गेले होते आणि स्वराज्य हे आपलं नुकतंच उदयास आलेलं होतं. राज्याभिषेक नुकताच झालेला होता आणि या प्रसंगी स्वराज्याच्या ज्या सीमा होत्या तर त्या सीमांवरती शत्रू थया नाचायला तयार होता. का तर राजा नाहीये तर आपण तिथे जाऊन प्रदेश हस्तगत करू शकतो. पण याच कारणाने शंभूराजेंना महाराजांनी महाराष्ट्रातच किंवा स्वराज्यात ठेवलेलं होतं. शृंगारपुरात महाराजांनी गेल्या गेल्या वेगवेगळ्या पद्धतीची दल निर्मिती केली. घोडदळ, पायदळ, अश्वदल अशा पद्धतीची दल त्यांनी निर्माण केली आणि ही दल त्यांना जास्त मेहनत घ्यावी लागली कारण की त्यांचा गुणग्राहकता किंवा त्यांना कोणाशीही बोलायचं म्हटलं तर ते आपुलकीने मायेने आपला माणूस असल्यासारखे बोलत होते आणि त्यामुळे कदाचित शृंगारपूरचे किंवा शृंगारपूरच्या आसपासच्या परिसरातील जे काही मावळे होते तर हे महाराजांकडे जास्तीत जास्त आकर्षित झाले आणि हे सैन्य आपलं उभं राहिलं होतं. आणि हे सैन्य उभं राहतंय ही ज्यावेळेस बातमी आपल्या समोरच्या पार्टीला किंवा समोरच्या शत्रूला मिळत होती त्यावेळेस ते कुठेतरी थांबत होते आणि याच हेतूने शंभूराजेंनी या दलांची निर्मिती केली. दक्षिण दिग्विजयाची मोहीम संपवून महाराज शंभूराजेंना भेटायला येतील अशी शंभूराजेंना खूप इच्छा होती. पण काही कारणामुळे त्यांची भेट तिथे होऊ शकली नाही. पण महाराजांनी शंभूराजेंना सज्जनगडी जायला लावले आणि तिथून ते पन्हाळ्यावरती आले. पन्हाळ्यावरती शंभूराजे काही वेळ थांबले आणि त्यानंतर त्यांनी दिलेर खानाशी हात मिळवून केली. आता दिलेर खानाशी हात मिळवणी केली हा प्रसंग खरं तर महाराजांच्या आयुष्यातला खूप मोठा प्रसंग होता कारण की त्यावेळेस त्यांच्यावर आरोपांच्या फैरी होत होत्या आणि तरी देखील ते दिलेर खानाला सामील झाले होते. दिलेर खानाला सामील होण्यामागचा त्यांचा एकमेव उद्दिष्ट होतं उत्तर दिग्विजय. आपल्या पित्याशी दुश्मनी करायचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता किंवा स्वराज्याच्या विरोधात जायचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. फक्त दिलेर खानाला सोबत घेऊन किंवा दिलेर खानाला हाताशी धरून आपण उत्तर दिग्विजय करू शकू या हेतूने महाराजांनी दिलेर खानाशी हातमिळवणी केलेली होती. आणि इकडे स्वराज्यात याच महाराजांच्या पावलावर कुठेतरी आरोपांच्या फैरी होत होत्या. राजमाता
महाराणी येसूबाई साहेब यांनाच हा खटला चालवावा लागला होता आणि त्याचं न्यायदानाचं काम हे येसूबाई राणी साहेबांनी स्वतः केलेलं होतं. आणि येसूबाई राणी साहेबांनी तिथे ठणकावून सगळ्यांना पुराव्यानिशी सांगितलं होतं की शंभूराजे हे फितूर नाहीत, ते स्वराज्याच्या कामानिमित्तच दिलेरखानाशी हातमिळवणी केलेले आहेत. पण या गोष्टी कुठेतरी होत असताना इतरांना त्या रुचत नव्हत्या. आणि साहजिक आहे, आपला उदाहरणार्थ एक छोटस उदाहरण घ्या. आपला फॉर एक्झाम्पल माझ्या घरात एखादा बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि आमच्या घरातीलच माझ्या बाबांनी समजा तो बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि तो बिझनेस स्टार्ट केल्यानंतर माझा भाऊ मोठा झालाय आणि त्या बिझनेसमध्ये त्याने थोडंफार हातभार लावायचा सोडून त्याने जर स्वतःचा असा वेगळा बिझनेस चालू केला आणि दोघांमध्ये जर कॉम्पिटिशन चालू केली तर हे योग्य आहे का? नाही. तर अशा पद्धतीची कदाचित मनधारणा किंवा मनभेद त्यावेळेस शंभूराजेंविषयी इतर कारभारांचा झाला असावा आणि त्यामुळे त्यांच्या आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. कालांतराने या फैरी विझवल्या गेल्या आणि शंभूराजे किती स्वराज्याभिमानी आहेत हे सर्वांना दिसून आले. त्यानंतर शंभूराजेंनी शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार दिलेरखानाशी हातमिळवणी सोडून पुन्हा स्वराज्यात वापसी केली आणि त्यानंतर पन्हाळगडावर ते काही दिवस होते. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्यांना भेटायला आलेले होते. कदाचित शंभूराजेंच्या आयुष्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची ही भेट शेवटचीच असावी. काय त्यांच्यात बोलणं झालं असेल, त्यांच्यात काय चर्चा झाल्या असतील ह्या फक्त त्या पन्हाळ्याच्या भिंतींनी ऐकल्या असतील. त्या काय चर्चा झाल्या याविषयी आपण काहीच अंदाज लावू शकत नाही. त्यावेळेस जे बोलणं झालं असेल ते राजा आणि राजपुत्रातलं झालं होतं, बापलेकातील झालं होतं, का एका कर्तबगार राजाचं आपल्या सैनिकाशी व्हावं अशा पद्धतीचं बोलणं झालं होतं हे आपण कोणीही सांगू शकत नाही. पण नक्कीच ती भेट महाराजांच्या आयुष्याला वेगळी दिशा देणारी होती. शिवाजी महाराज संभाजी महाराजांची भेट घेतल्यानंतर पुन्हा रायगडी आले आणि त्यानंतर ते आजारी पडले आणि त्यातच त्यांचं निधन झालं. त्यांचं निधन झालं ही बातमी सुद्धा काही कारभारांच्या कटकारस्थानांमुळे संभाजी महाराजांपर्यंत पोहोचू शकली नाही. त्यांना ती पोहोचली तोपर्यंत कित्येक दिवस उलटून गेलेले होते. इकडे राजगडावरचा राबता कमी करण्यात आलेला होता. महाराजांचे सर्व विधी हे दुसऱ्या करवी करून घेण्यात आलेले होते आणि त्याचबरोबर कारभारांच्या कटकारस्थानांप्रमाणे राजाराम राजे यांचं मंचकारोहण देखील करण्यात आलं होतं. काही दिवसानंतर शंभूराजेंना ज्यावेळेस ही गोष्ट समजली त्यावेळेस त्यांना खूप वाईट वाटलं. सुरुवातीला 2.5 वर्षाचे असताना आईचं निधन, त्यानंतर आई समान राजमाता आऊसाहेब जिजाऊंचं निधन आणि त्यानंतर आपल्या वडिलांचा देखील आधार हरपणं हे महाराजांना खरंच खूप काळीच पिळवटून टाकणारा प्रसंग असेल. महाराजांना त्यावेळी जेव्हा महाराजांचा काय झालाय किंवा महाराजांचं निधन झालंय हे कळालं असेल त्यावेळेस खरंच त्यांना खूप वाईट वाटलं असेल आणि कुठंतरी त्यांना राग देखील येत असेल की आपल्या बापाचं आपल्या वडिलाचं निधन झालंय आणि आपल्याला त्याची खबर देखील देण्यात आलेली नाही किंवा आपल्याला त्याबद्दल साधा सुगावा सुद्धा लागू देणार नाही आणि त्याचबरोबर आपल्याला रायगडावर सुद्धा कोणी बोलावलं नाही. पन्हाळ्यावरच्या जे कारभारी होते, किल्लेदार होते, यांना सर्वांना महाराज नाहीयेत याबद्दलची माहिती मिळाली होती. महाराजांचं निधन झालं हे कळालं होतं, पण त्याच पन्हाळ्या किल्ल्यात राहणाऱ्या शंभूराजेंना किंवा येसूबाई राणी साहेबांना याबद्दल काही सुद्धा कल्पना नव्हती आणि तेव्हा त्यांना कळल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली असेल हा विचार आपण नक्कीच करू शकतो. खरं तर इतिहासाचा अभ्यास करताना जर तर किंवा कल्पना धरायच्या नसतात, पण ही एक नॅचरल इमोशनल गोष्ट आहे की जी आपण सर्वजण प्रत्येकजण फील करू शकतो आणि त्यावेळेस महाराजांना काय वाटलं असेल हे आपण प्रत्येकजण समजू शकतो. म्हणून इथे मी कल्पना करा असा उल्लेख केला. महाराजांना निधन झाल्याचे समजल्यानंतर ते तत्काळ रायगडावरती रवाना झाले. रायगडावरती रवाना होण्याच्या आधी या कटकारस्थानांनी इतक्यापर्यंत हात घातला की ते शंभूराजेंना स्वराज्याचे फितूर म्हणून कैद करायला आले होते. पण हंबीर मामांच्या चाणक्यपणामुळे, हंबीर मामांच्या बुद्धिमत्तेमुळे ते कुठेतरी पकडले गेले आणि त्यांना पकडून रायगडावरती आणण्यात आले.
रायगडावरती आणल्यानंतर त्यांच्यावर खटला भरवण्यात आला. त्यांना ही चूक सुधारवण्याची संधी देण्यात आली. का तर ही माणसं छत्रपती शिवाजी महाराजांनी जोडलेली होती, आपल्या वडिलांनी जोडलेली होती आणि ही माणसं स्वराज्यासाठी कामी आलेली होती. या उद्देशाने शंभूराजांनी त्यांना माफ केलं आणि त्यांना आपल्या स्वराज्याच्या कामात पुन्हा रुजू केलं. शंभूराजे रायगडावरती आल्यानंतर त्यांना ज्या वेळेस आपल्या पित्याचं ज्या ठिकाणी निधन झाले किंवा ज्या ठिकाणी अस्थी आहेत त्या ठिकाणी दर्शन घेतल्यावर महाराजांना रडू आवरलं नसेल. इतकंच होत नाही तर तोपर्यंत शंभूराजे माघारी आलेत हे कळल्यावर पुतळा मातोश्रींनी सती जाण्याचा निर्णय घेतला. खरं तर त्यांना सती जायची इच्छा ही महाराज गेल्यापासून होती, पण शंभूराजेंना या गोष्टी कळाव्यात किंवा शंभूराजांना आधी भेटावं आणि मग आपण सती जावं या हेतूने त्या थांबल्या असतील. शंभूराजे रायगडावरती आल्यानंतर काही दिवसात पुतळा मातोश्रींनी सई जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार त्यांनी तयारी करायला सुरुवातही केली. पुतळा मातोश्रींचं शंभूराजेंविषयी प्रेम हे खूपच वेगळं होतं. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की देवकीने श्रीकृष्णाला जन्म दिला पण सांभाळ यशोदेने केला आणि यशोदेचं जे काही श्रीकृष्णासोबतचं जे नातं होतं तर त्याच पद्धतीचं नातं कुठेतरी पुतळा मातोश्री आणि शंभूराजेंचं होतं. पुतळा मातोश्री या हळव्या जरूर होत्या पण त्याचबरोबर त्यांना आपल्या मुलाविषयी शंभूराजेंविषयी कनवाळा देखील तितकाच होता आणि त्यामुळे शंभूराजेंना पुतळा मातोश्री सती जात आहेत हे कळलं होतं अजूनच जास्त तीव्र दुःख झालं. पण त्यांना रोखणंही त्यांच्या हातात नव्हतं, त्यामुळं भरल्या डोळ्यांनी त्यांनी त्यांना निरोप दिला. सईबाई आणि साहेबांचं निधन, छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन, आऊसाहेबांचं निधन, पुतळा मातोश्रींचं निधन किंवा सती जाणं या सगळ्या गोष्टी महाराजांना आतून खूप खात होत्या. पण या गोष्टी सध्याच्या जर परिस्थितीत बघितल्या तर आपण जर बघितलं की सध्या जर माणसावर अशा पद्धतीची संकट आली किंवा अशा पद्धतीने एकामागून एक आपल्या घरातील कर्त्या माणसांचा काळ होत गेला तर माणूस कुठेतरी खंगून जातो, मनाने खचून जातो. पण महाराजांना खचायला देखील टाइम नव्हता, कारण की शत्रू सीमेवरती थया नाचत होता आणि त्यामुळे शंभूराजेंनी सिंहासनावर बसण्याचा निर्णय घेतला. माघ शुद्ध सप्तमी शके 1605 अर्थात 16 जानेवारी 1681 रोजी रायगडावरती छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. हा राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर त्यातील अष्टप्रधान मंडळात जुने जे अष्टप्रधान मंडळ होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं तर त्यातील देखील व्यक्तींना तितक्याच महत्वाने त्यांना तिथे स्थान देण्यात आलं होतं. पण पुढील काही कटकारस्थानांमुळे महाराजांना त्यांना त्या पदावरून काढून त्यांना शिक्षा द्यावी लागली होती. काहींना हत्तीच्या पायी देण्यात आलं, काहींना तोफेच्या तोंडी देण्यात आलं तर काहींना टकमक टोकावरून ढकलून देण्यात आलं. इतकं सगळं होऊ नये म्हणजे आपल्या जवळच्या माणसांचं निधन, त्याचबरोबर आपल्यातल्याच माणसांच्या आपल्यावर असणारा कुरघोडी, आपल्यावर केले जाणारे प्राणघातक प्रसंग, प्राणघातक हल्ले हे सगळं बघता तरी देखील महाराज शांत होते. का तर हिंदवी स्वराज्य राखण्यासाठी. हिंदवी स्वराज्य राखण्यासाठी शंभूराजांनी शेवटपर्यंत ध्यास ठेवला होता आणि कदाचित याचमुळे गोव्याची स्वारी महाराजांनी केली होती. गोव्यावरती आपल्या सर्वांना माहिती असेल पोर्तुगीजांचं राज्य होतं. पोर्तुगीज आपल्या आरमाराला किंवा आपल्या समुद्र किनारपट्टीवर किंवा आपल्या स्वराज्याला त्रास देत होते आणि कुठेतरी हे थांबवण्यासाठी शंभूराजांनी गोव्यावरती स्वारी केली होती. शंभूराजांविषयी असं म्हटलं जातं की ते लढायला लागले की त्यांना भान राहत नव्हतं. हे खरं होतं, कारण की वळू इथे जे छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थळ आहे त्या ठिकाणी आत शंभू स्मृती म्हणून काही फोटो लावलेले आहेत आणि त्या फोटोत सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे की शंभूराजांचा घोडा एका गोव्यातील नदी, मला नदीचं नाव एक्झॅक्ट आठवत नाहीये आता, पण त्या नदीत पाऊस खूप जोरात होता आणि महाराज स्वारी करता करता ती लढाई इतकी जोरात चालू होती की महाराजांचं लक्ष देखील नव्हतं. घोडा पडला असता महाराजांचा तिथंच कदाचित काळ झाला असता, पण तो आपल्या मावळ्यांमुळे महाराज वाचले गेले होते.
हीच गोष्ट दाखवून देते की महाराज लढाई करताना किंवा स्वराज्याविषयी किती जागरूक होते आणि किती मनापासून त्यात सहभागी होत होते. शंभूराजेंनी फक्त गोव्याचीच मोहीम केली नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने सुरतेची लूट केली होती, तर त्याच पद्धतीने शंभूराजेंनी त्यांच्याही पुढे जाऊन बुऱ्हाणपूरची लूट केली होती. बुऱ्हाणपूरला तत्पूर्वी महाराजांनी ज्यावेळेस त्याची लूट केली, त्यापूर्वी बुऱ्हाणपूर हे औरंगजेबाचं सगळ्यात आवडतं ठिकाण होतं. जे थोडक्यात दख्खनेतील त्याचा प्रवेशद्वार किंवा दख्खनेतील स्वर्ग जो औरंगजेबाचा परिसर होता किंवा औरंगजेबाचा ज्या ज्या परिसरावरती ताबा होता, मुघली सत्ता जेवढ्या ह्याच्यात होती, तर त्यातलं दक्षिणेचा दरवाजा म्हणून ओळखलं जाणारं हे बुऱ्हाणपूर. आणि हे बुऱ्हाणपूर इतकं ऐश्वर्य संपन्न होतं की तिथे कित्येक मोठे मोठे श्रीमंत व्यक्ती, त्याचबरोबर सोन्या चांदी रत्नांचे व्यापारी होते. आणि हीच बुऱ्हाणपूर त्यांनी बदसुरत केली होती. बुऱ्हाणपूरची लूट करताना देखील त्यांनी सुरुवातीला अफवा पसरवली की नाही, ते सुरतेची लूट करणार, की जेणेकरून सुरतेकडे जास्त लक्ष जाईल आणि बुऱ्हाणपुराकडे कोणी हात घालेल किंवा बुऱ्हाणपुराकडे कोणी लक्ष देईल असा विचार देखील कोणी केलेला नव्हता. आणि असं असताना शंभूराजेंनी सुरतेची लूट करणार आहेत अशी भूल उठवून बुऱ्हाणपूरची लूट केली होती. आणि या लुटी दरम्यान त्यांना बराचसा खजिना मिळाला होता की जो त्यांनी स्वराज्याच्या कामी आणला. बुऱ्हाणपूरची लूट केल्यानंतर औरंगजेबाला कुठेतरी महाराजांचं सामर्थ्य दिसायला लागलं होतं. पण बुऱ्हाणपूरची लूट करून शंभूराजेंनी आपल्या स्वतःवर आणि नकळत स्वराज्यावरती संकट ओढवून घेतलं होतं. बुऱ्हाणपूरची लूट केल्यानंतरच औरंगजेब आपल्या दक्षिणेचा प्रदेश जिंकण्यासाठी महाराष्ट्रात आला होता. कित्येक वर्ष तो महाराष्ट्राशी झुंजत राहिला, पण त्याला शेवटी महाराष्ट्रात जिंकता आलं नाही. त्याची कबर आपल्याला महाराष्ट्रातच खोदावी लागली, हे आपल्या सर्वांनाच माहिती. औरंगजेब आपल्या महाराष्ट्राच्या प्रदेशात किंवा स्वराज्याच्या प्रदेशात आला किंवा महाराष्ट्राच्या भूमीवर आला आणि त्याच वेळेत त्याचा मुलगा अकबर हा औरंगजेबापासून भांडून किंवा औरंगजेबापासून लांब होऊन शंभूराजेंशी संधान बांधण्याचा प्रयत्न करत होता. कारण की सर्वांनाच माहितीये की औरंगजेब किती कपटी होता. आपल्या भावांना वडिलांना ठार मारून तो गादीवर बसलेला होता. आणि इथून पुढची धुरा औरंगजेबाने कोणाकडे द्यावी किंवा तो कोणाकडे देईल हे काही सांगता येत नव्हतं. आणि अकबराला कुठेतरी शंभूराजेंचा कार्यकाळ किंवा शंभूराजेंचे गुण माहिती होते आणि त्यामुळे अकबराने शंभूराजेंकडे मदत मागण्याचं ठरवलं. आणि त्यामुळे शंभूराजेंनी नीट रितसर पद्धतीने विचार करून औरंगजेबाचा मुलगा अकबर याच्याशी संधान बांधलं. हे संधान बांधणं असू द्या किंवा इतर जे काही घटना असू द्या, तर त्यात त्यांना मोलाची साथ देत होते ते म्हणजे त्यांचे परम मित्र कवी कलश. कवी कलश हे उत्तरेतून आलेले होते महाराजांची कीर्ती ऐकून, आणि त्यांना ज्यावेळेस महाराजांची भेट झाली तेव्हापासून त्यांनी महाराजांसोबत राहायचा ध्यास घेतला. तो शेवटचा श्वासापर्यंत जपला. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस कुलमुखियार हे पद येसुबाई राणीसाहेब यांच्याकडे देण्यात आलं होतं. त्याचबरोबर शंभूराजेंनी श्री सखी राज्ञी जयती अशा पद्धतीचा त्यांचा शिक्का देखील करवून घेतला होता की जेणेकरून स्त्रियांचा सुद्धा राज्यकारणात किंवा राजकारणात सहभाग असावा, स्वराज्य करण्यात सहभाग असावा. आणि हेच कुठेतरी दाखवून देतं की स्वराज्याच्या काळात सुद्धा महिलांना तितकंच मोठ्या प्रमाणाचं महत्वाचं स्थान होतं. ही बाब आपण लक्ष देणं गरजेचं आहे. शंभूराजेंचा जसा जसा राज्याभिषेक झाला किंवा इतर महत्वाचा जो कार्यकाळ आपण म्हणू शकतो की 1681 ते 89 सालचा, तर या काळात फितुरीचा प्रकोप इतका प्रमाणाच्या बाहेर वाढला होता. कारण की औरंगजेब आपल्या भूमीत आला होता. औरंगजेबाला आपला प्रदेश जिंकायचा होता. त्याला माहिती होतं युद्ध करून आपण हा जिंकू शकणार नाही, कारण महाराज स्वतः एकाच वेळी अनेक आघाड्या सांभाळत होते आणि जमेल तितक्या पद्धतीने ते त्या संकटांना सामोरं जात होते. म्हणून औरंगजेबाने फितुरीचा मार्ग निवडला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या कामात सुरुवात केल्यानंतर वतनदारी बंद केलेली होती आणि कुठेतरी हीच वतनदारी बंद केलेली औरंगजेबाने चालू केली आणि यामुळे कित्येक आपले स्वराज्यातील मावळे किंवा स्वराज्यातील काही सरदार हे औरंगजेबाशी हातमिळवणी करू लागले. महाराजांना हे कळल्यावर महाराजांनी त्यातील कित्येक सरदारांना समजावलं होतं, पण तरी देखील काहींवर त्यांचा परिणाम झाला नव्हता आणि कदाचित शंभूराजे शेवटी संगमेश्वरी जे अटक झाले होते तर ते अटक होण्याबाबत ही फितुरीच कारणीभूत असावी. आणि त्याविषयी वेगवेगळे गैरसमज आहेत आणि ते कधी मिटतील याबद्दल शंका नाहीये, कारण की बरीचशी कागदपत्र आपली जळालेली आहेत, काही खराब झाली आहेत किंवा काही मोडी भाषेत असल्यामुळे मोडी लिपीमध्ये असल्या कारणाने प्रत्येकालाच ती वाचता येतील किंवा वाचल्यानंतर देखील अर्थ लगेच बोध होईल असं सांगू शकत नाही. पण त्यामुळे या फितुरीचा संभाजीराजांना खूप मोठा झटका बसला होता. औरंगजेबाशी शंभूराजे खूप मोठ्या प्रमाणात धडक देत होते. औरंगजेबाला धडक देण्याच्या या संपूर्ण कारकिर्दी त्यांना बहिर्जी नाईक असू द्या, थंबीर मामा आणि त्याचबरोबर म्हाळोजी बाबा घोरपडे यांसारखे अनेक सरदार तितक्याच मोठ्या पाठिंब्याने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने बापाची भूमिका बजावली होती तर त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात त्यांच्या बापाची किंवा मोठ्या खंबीर नेतृत्वाची, खंबीर साथीची भूमिका ही बहिर्जी नाईक असू द्या, हंबीर मामा असू द्या, म्हाळोजी बाबा घोरपडे असू द्या यांनी स्वीकारलेली होती. शंभूराजेंचं युद्धतंत्र इतकं छान होतं ना की त्याबद्दल एक दंतकथा म्हणता येईल किंवा इतर काही म्हणता येईल. तुम्हा सर्वांना कदाचित माहिती असेल रामशेतचा हल्ला किंवा रामशेतची लढाई. रामशेत हा किल्ला जर बघायला गेला तर नाशिक मधला हा किल्ला खूप छोट्या प्रमाणातला आहे किंवा छोट्या स्वरूपातील हा किल्ला आहे. पण हा किल्ला जिंकायला सुद्धा 3 सरदार बदलले, पण तरी देखील 5 ते 5.5 वर्ष लागले हा किल्ला जिंकण्यासाठी. आणि कुठेतरी हा किल्ल्याची जी लढाई होत होती तर त्यातून मुघलांना असं वाटत होतं की मराठी भूतभीत आहेत की काय किंवा मराठ्यांना काय जादू वगैरे येतो की काय. कारण की ज्या रात्री समजा आज युद्ध चालू आहे, आजच्या रात्री युद्ध समाप्त व्हायच्या वेळेस तर एखादी तटबंदी मुघलांकडून पाडली गेली तर दुसऱ्या दिवशी सकाळचं सूर्य उजाडेपर्यंत ती तटबंदी पूर्णपणे बांधून झालेली असायची. अशा पद्धतीचं शंभूराजेंचं नियोजनबद्ध काम होतं. तर रामशेजच नाही तर कित्येक किल्ल्यांना औरंगजेबांनी मिळवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच करारी बाणाने शंभूराजेंच्या मार्गदर्शनाखाली मावळे लढत होते आणि आपले स्वराज्य राखत होते. शंभूराजेंनी आरमाराची देखील तितक्याच प्रकारे काळजी घेतलेली होती. आरमार बांधणीमध्ये देखील त्यांनी त्यांचा वाटा दिलेला होता. वेगवेगळ्या समुद्र किनारपट्टीवरच्या किल्ल्यांना त्यांनी संरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. आपण ज्या बऱ्याचदा ऐकलं असेल की जंजिरा हा स्वराज्यात नव्हता किंवा जंजिरा हा कुठंतरी अपवित्र आहे की ज्याला किंवा तो पापी आहे किंवा त्याला काही अर्थ नाहीये, कारण की त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे किंवा संभाजी महाराजांचे पाय लागले नाही. पण जर समजा औरंगजेबाने हल्ला केला नसता किंवा औरंगजेबाने रायगडकडे कुठला सरदार जर पाठवला नसता तर कदाचित जंजिरा हा काही महाराजांच्या कार्यकाळाआधी किंवा काही टप्प्यातच आपल्या स्वराज्यात सामील झाला होता. बऱ्यापैकी तो झालेला होता, पण थोडासा कालावधी अजून मिळाला असता महाराजांना जंजिराच्या मोहिमेसाठी तर कुठेतरी जंजिरा हा आपल्या स्वराज्यात असला असता. हा जंजिरा स्वराज्यात आला असताना किंवा येत असताना ज्या पद्धतीने आपण रामायणात ऐकतो की रामाने श्रीलंकेपर्यंत किंवा रावणाच्या लंकेपर्यंत पोहोचण्यासाठी रामसेतू उभारला होता समुद्रात, तर त्याच पद्धतीने अरबी समुद्रात महाराजांनी सेतू उभारण्याचा ध्यास घेतलेला होता आणि तो कुठेतरी पूर्ण होतच आलेला होता. आणि त्याच वेळेस कुठला तरी मुघल सरदार आपल्या स्वराज्यावरती चाल करून येतो हे समजल्यामुळे महाराजांना तिथून माघारी फिरावं लागलं होतं. महाराज तिथून माघारी फिरले, ते पुन्हा कधी जंजिरा मोहिमेकडे येऊच शकले नाही आणि ते इतके त्यात अडकले गेले. पन्हाळगडावरती काही कुरबुरी चालू होत्या, त्यातील तंटे सोडून आणि त्याच
संगमेश्वर या ठिकाणी महाराज 2-3 दिवसासाठी वास्तव्यास होते, की जेणेकरून तिथे काही तंटे त्यांना सोडवायचे होते आणि तिथून पुढे ते रायगडाकडे मार्गस्थ होणार होते. संगमेश्वर या ठिकाणी शंभूराजे आणि येसुबाई राणीसाहेबांची शेवटची भेट ठरली. येसुबाई राणीसाहेबांचा तिथून पाय निघत नव्हता. कुठेतरी त्यांना देखील पुढे काहीतरी अघटित होणारे, अशुभ होणारे असं वाटत असेल आणि त्यामुळे त्यांचा पाय निघत नव्हता. पण तरी देखील त्या पुढे गेल्या आणि शंभूराजे तो तंटा किंवा वाद मिटवून दुसऱ्या दिवशी निघणार, तर त्याच दिवशी रात्री मुकरब खानाने घात केला आणि शंभूराजेंना संगमेश्वरी पकडलं. संगमेश्वरी महाराजांना पकडलं, यात दोष कोणाचा होता हे बोलून काहीच उपयोग नाही, कारण की हाती काहीच लागणार नाही. आपापल्या माणसातच मतभेद निर्माण होते. पण शंभूराजेंना कुठेतरी एक संधी मिळाली असती ना सुटण्याची, किंवा शंभूराजे जर चुकून माकून मुकरब खानाकडून पकडलेच गेले नसते, तर कुठेतरी आपल्या स्वराज्याचा कार्यकाळ किंवा स्वराज्य हे वेगळ्या उंचीवर गेलं असतं. त्यांनी नक्कीच शंभूराजेंनी शिवाजी महाराजांच्या निधनापश्चात देखील स्वराज्याची उंची वेगळ्या पद्धतीने निर्माण केलेली होती. पण त्याचबरोबर जर त्यांना अजून आयुष्य लाभलं असतं तर नक्कीच ते वेगळ्या उंचीपर्यंत पोहोचले असते. पण कुठेतरी आपलेच लोक किंवा आपलाच महाराष्ट्र, आपलाच भारत देश हा शंभूराजेंना वेगवेगळ्या आरोपांखाली दबून राहतोय आणि कुठेतरी आता ते आरोप बाहेर यायला लागलेत. पण तरी देखील शंभूराजेंना फक्त बलिदान मास किंवा त्यांचा शेवटचा 40 दिवसांचा जो कालावधी एवढ्या पुरतच मर्यादित होतं. महाराजांचं आयुष्य फक्त त्या 40 दिवसांपुरतं मर्यादित होतं का? नक्कीच महाराजांनी त्या 40 दिवसाच्या कालावधीत खूप हाल अपेष्टा सोसल्या. त्या हाल अपेष्टा आपल्यातील कोणताही माणूस सहन करू शकणार नाही इतक्या होत्या. आता तर पुरावा देखील भारत इतिहास संशोधन मंडळाला काही पुरावे देखील मिळाले आहेत की महाराजांवरती कशा पद्धतीचे अन्याय, अत्याचार किंवा महाराजांवरती कशा पद्धतीचे हाल केले जात होते. पण महाराजांचे हे हाल झाले नसते किंवा महाराज पकडलेच गेले नसते ना, तर खरंच कुठेतरी आपला महाराष्ट्र किंवा आपले स्वराज्य हे वेगळ्या उंचीवर गेलं असतं. औरंगजेबासमोर महाराजांना जेव्हा पेश करण्यात आलं होतं तेव्हा सुद्धा त्यांची नजर झुकली नव्हती. तेव्हा त्यांनी दाखवून दिलं होतं की तू कैद केलंय आम्हाला, तू आम्हाला पकडलंय, पण तरी देखील आम्ही तुझ्या पुढे झुकणार नाही. इतका मोठा स्वाभिमानाचा गुण त्यांनी तिथे देखील पाळला होता. औरंगजेबाने शंभूराजेंकडे नेमकं कुठल्या पद्धतीची मागणी केली आणि त्याबद्दल काय देण्याचं कबूल केलं याबद्दल वेगवेगळे इतिहासकार किंवा वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या पद्धतीने मांडतात. पण शंभूराजेंना असं देखील वाटलं असताना, शंभूराजेंनी असा देखील विचार केला असताना की नाही राव, आपण आपल्या स्वतःचा जीव वाचवावा, कवी कलशांचा जीव वाचवावा आणि इथून औरंगजेब जे काही म्हणतो ते करायला तयार व्हावा आणि इथून आपली सुटका करून घ्यावी. कशाला इतके हाल सोसायचे? पण महाराजांनी तसं केलं नाही. की महाराज स्वाभिमानी होते, रयतेसाठी कनवाळू होते. कैदेत असताना देखील त्यांनी रायगडाकडे निरोप पाठवला होता की स्वराज्याला औरंगजेबाच्या पायी ठेवायचं नाही, स्वराज्याने माघार घ्यायची नाही, स्वराज्य झुंजत ठेवायचं. यातूनच आपल्याला स्वराज्याविषयीचं शंभूराजेंचं प्रेम दिसून येतं आणि कुठेतरी याच प्रेमामुळे शंभूराजेंच्या पश्चात देखील स्वराज्य हे टिकून होतं. शंभूराजेंचा कार्यकाळ झाला, शंभूराजेंचं निधन झालं, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी त्यांचं निधन झालं. कुठेतरी ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी दुःखाची आहे. खरंच शंभूराजेंच्या चरित्रातील ते शेवटच्या 40 दिवसांचा आपण जर इतिहास ऐकला, वाचला की आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आणि अंगावरती शहारा येतो. पण कुठेतरी शंभूराजेंना फक्त त्या 40 दिवसांमध्ये बांधून ठेवण्यापेक्षा शंभूराजेंच्या उभ्या कारकिर्दीचा आपण अभ्यास करून शंभूराजेंच्या कारकिर्दीतून आपल्याला काय घेता येईल याचा बोध घेऊन जर आपण त्या पद्धतीने आपल्यात बदल घडवायला सुरुवात केली तर नक्कीच शंभूराजेंना देखील तितकाच आनंद होईल असं मला वाटतं. शंभूराजेंचे वेगवेगळे गुण होते की जे आपण स्वतःमध्ये अवलंबवायला हवे. ते म्हणजे मोठ्यांना आदर सन्मान देणे, जितकं काही शिकता येईल तितकं काही शिकायचं. या भावनेतून त्यांनी जवळपास 16 भाषा शिकल्या होत्या असं म्हटलं जातं. आणि आपण सध्याचा युवक काय करतोय, आपल्याला साधं 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण सुद्धा नकोसं वाटतंय. अहो 2.5 वर्षाचं असताना आईचं छत्र हरपलं तरी देखील तो माणूस इतक्या खड्या पद्धतीने, इतक्या स्वाभिमानाने झुंजत राहिला
आणि आत्ताची आपली पिढी काय करते, थोडस संकट आलं की गेली कामात, थोडस संकट आलं की आली निराशा. इतकंच नाही तर ज्यावेळेस महाराजांना मिर्झा राजांकडे ओलीस म्हणून राहावं लागलं होतं, त्यावेळेस त्यांचं वय 8 ते 9 वर्षाचं होतं. असं असताना देखील आत्ताचा लहान मुलगा 8 ते 9 वर्षाचा मुलगा काय करतो, अभ्यास किंवा मोबाईलमध्ये व्यस्त असतो. सध्या लॉकडाऊन नंतरच्या काळात आपला मोबाईलचा वापर खूप जास्त प्रमाणात वाढला, पण त्या काळात महाराजांनी खेळण्याकडे किंवा बागडण्याकडे लक्ष न देता स्वराज्याकडे लक्ष दिलं होतं आणि स्वराज्याचा विचार करून ते ओलीस राहिले होते किंवा आग्रा भेटीच्या वेळेस शिवाजी महाराजांसमवेत गेलेले होते. आणि यामुळे शंभूराजेंचं आयुष्य हे नक्कीच खूप वेगळ्या वळणावरती होतं. शंभूराजे वेगळ्या पावलांवरती चाललेले होते, पण त्यांनी कधीही आपल्या पित्याच्या स्वप्नाचा म्हणजेच आजी आजोबांच्या स्वप्नाचा ध्यास आणि पित्याने निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य कधीही डुबवू दिलं नाही. ते वाढवण्याचा शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला. असा रणझुंजार राजा आपल्याला मिळाला ही खरं तर आपल्या सर्वांसाठीच खूप अभिमानास्पद बाब आहे. आणि याच राजाचा आपण जन्मोत्सव सोहळा साजरा करतोय. आणि या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त रुबाबदार मराठा या पेज मार्फत मला तुमच्या सर्वांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. माझा शंभूराजेंविषयीचा जास्त अभ्यास नाहीये, पण तरी देखील मला तुमच्या समोर माझ्या शब्दात, तोडक्या मोडक्या शब्दात शंभूराजे मांडता आले. याबद्दल रुबाबदार मराठा पेजचे, त्याचबरोबर हरीशदादा गोसावी या कवींचे मी मनापासून आभार मानते. त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. आणि त्याचबरोबर तुम्ही सर्वांनी इथे जवळपास 1 तास होत आला असेल, तुम्ही सर्वजण मला ऐकताय. हा ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे देखील आभार. जर माझ्या बोलण्यातून काही चुका झाल्या असेल किंवा चुकीचा इतिहास जर बोलण्याच्या भावनेत जर सांगितला गेला असेल तर त्याबद्दल माफी असावी. तुम्ही नक्कीच मला ते सुचवू शकता, जेणेकरून माझ्या अभ्यासात भर पडेल आणि इथून पुढे ती चुकी होणार नाही. सर्वांनी मला मोलाची साथ दिली याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येत्या काळात शंभूराजेंचं चरित्र जास्तीत जास्त अभ्यासून आपण शंभूराजेंना स्वतःमध्ये कसं आत्मसात करता येईल याचा प्रयत्न करूया. शिवशंभू महाराजांचे विचार जोपासूया. हाच एक शेवटचा संदेश देते आणि तुमच्याकडून माफक अपेक्षा करते की सगळ्यांनी महाराजांच्या विचारांवरती चालण्याचा प्रयत्न करा. एवढी अपेक्षा ठेवून मी थांबते. जय जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंदवी स्वराज्य. धन्यवाद.